श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, फाल्गुन महिन्यात शुक्ल पक्षाची एकादशीला आमलकी एकादशीच्या नावानेही ओळखले जाते. एकादशी तिथी ही भगवान विष्णूला समर्पित असते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा विधीनुसार करण्याचा नियम आहे. या एकादशीला आमलकी एकादशीच्या नावानेही ओळखले जाते. पुढे जाण्याआधी लाईक व सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आम्ही रोज तुमच्यासाठी नवनवीन विषयावरील व्हिडिओ घेऊन येत असतो. ते पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करून लाईक करा. आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. कारण पुराणातील मान्यतेनुसार जे आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाही, त्यांनी आवळ्याचे सेवन केले तर त्यांना या एकादशीला भगवान विष्णूचे पूजन केल्याचा लाभ होतो. एकादशी तिथी ही भगवान विष्णूला समर्पित असते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा विधीनुसार करण्याचा नियम आहे. पुराणातील कथेनुसार भगवान विष्णूंनी आवळ्याच्या झाडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करण्यास सांगितले जाते. आवळ्याच्या झाडाजवळचा परिसर स्वच्छ करून घ्यावा. या झाडाखाली कलशाची स्थापना करावी. भगवान विष्णूचे नामस्मरण करून पूजन करावे. कलशाला धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. तसेच आवळ्याचे सेवन करावे. आवळा हा विष्णू देवाला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. आवळा झाडाच्या पूजनामुळे गोदानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. पुढे जाण्याआधी लाईक व सबस्क्राईब करा. या एकादशीला रंगभरणी एकादशी असेही म्हणतात. कारण भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर ते प्रथम काशी येथे आले. म्हणून या दिवशी रंगभरणी एकादशी साजरी केली जाते. तेव्हापासून फाल्गुन शुद्ध एकादशी रंगभरणी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण काशी गुलालमय होऊन जाते. विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुढे जाण्याआधी लाईक व सबस्क्राईब करा. असा करावा आमलकी एकादशीचा उपवास. आमलकी एकादशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे. यानंतर पूजेचे स्थान स्वच्छ करावे. तसेच भगवान विष्णूसमोर उपवास करण्याचा संकल्प करावा. दिवसभरात एकदाच फलाहार करावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा एका चौरंगावर स्थापित करावी. विष्णू देवाचे आवाहन करून त्याचे पूजन करावे. भगवान विष्णूंना पंचामृताने स्नान घालावे. त्यांना पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी. तसेच हळद किंवा चंदनाचा तिलक लावावा. पंजिरी व पंचामृत अर्पण करावे. भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करावा. हे व्रत करणाऱ्यांनी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. नैवेद्य दाखवावा. हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त होत नाही. द्वादशीला यथाशक्ती अन्नदान करून व्रताची समाप्ती करावी. या दिवशी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करावा. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. कारण असे म्हणतात की या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी उपवास करते. त्यामुळे या दिवशी मांस, मद्य, लसूण, कांदा इत्यादी तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. तुम्ही अशा प्रकारे या एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त व्हाल. तर कसा वाटला आजचा भाग? आवडला असल्यास लगेच लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.